बांगलादेशात बीएनपीची सत्तेकडे सध्या वाटचाल सुरू आहे। बांगलादेशातील निकाल हा भारतासाठी जमेची बाजू ठरू शकतो, कारण बीएनपीची 300 पैकी 210 जागांवरती आघाडी झाल्याचं पाहायला मिळते। तारिक रहमान हे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे। तारिक रहमान बीएनपीचे प्रमुख आहेत आणि शेख हसीनांना परत आणणं, भारताशी संबंध सुधारणं हाच बीएनपीचा अजेंडा आहे। भारतद्वेषी जमात-ए-इस्लामीला मिळू शकतात फक्त 72 जागा, कारण बांगलादेशात मतपत्रिकेद्वारे मतमोजणी आणि मतदान अजूनही सुरूच आहे। त्यामुळे कोण बाजी मारतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये माझ्यासोबत आहेत सतीश ढगे सर। सतीश सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। मला सांगा, बांगलादेश कारण हा अतिशय वादामध्ये राहणारा असा देश आहे, ज्याचा भारताला सगळ्यात मोठा तोटा सुद्धा झालेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बीएनपीची भारतावरची जे भारत आणि बांगलादेशचे जे संबंध आहेत ते सुधारण्यासाठी कुठेतरी भविष्यात प्रयत्न केला जातोय। काय वाटतंय, कितपत यश मिळू शकतं याला? नक्कीच बांगलादेश जो आहे तो भारताच्या आणि त्यातल्या त्यात भारताच्या पूर्वेला असणाऱ्या राज्याच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचं राष्ट्र आहे आणि म्हणून भारताचं त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष होतं। तुम्ही जर मला विचाराल तर मी स्पष्टपणे सांगेल की या निवडणुकांमध्ये ज्या पॉलिटिकल पार्टीज होत्या भारताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इकडे आड आणि तिकडे विहीर अशा प्रकारची परिस्थिती होती। कारण बीएनपीचा सुद्धा इतिहास पाहता काही फारसं भारतासोबत त्याचं सत्य नव्हतं आणि जमात-ए-इस्लामी जी आहे इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी असणारा पक्ष आहे। पण असं असताना सुद्धा त्यातल्या त्यात म्हणजे विटेपेक्षा म्हणजे हे मऊ अशा प्रकारची जी काही म्हण आहे त्याच्यानुसार बीएनपीचं जिंकणं हे थोडंसं जे आहे भारताच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी ठरणार आहे आणि भारत आणि बांगलादेश यांचे संबंध त्या ठिकाणी वाढणार आहेत। पण हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जरी जमात-ए-इस्लामी हा सत्तेमध्ये त्या ठिकाणी येणार नसला तरी सुद्धा 70 पेक्षा सुद्धा जास्त त्यांचे खासदार निवडून येणं, सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून त्याचं त्या ठिकाणी एक प्रकारे स्थान असणं आणि त्याच्या अनुषंगाने जे आहे बांगलादेशच्या पॉलिसीवर आणि त्यातल्या त्यात एक्स्ट्रीमिस्ट रॅडिकल आयडिओलॉजीवर त्यांचा प्रभाव असणं, या सगळ्या अँगलनं सुद्धा आपल्याला या निवडणुकांच्या रिझल्टला पाहावं लागेल। पण नक्कीच एक सुखावणारी बाब म्हणजे जमात-ए-इस्लामी हा पक्ष जो एक्स्ट्रीमिस्ट इस्लामिक आयडिओलॉजीला मानतो तो सत्तेमध्ये नाहीये, ही भारताच्या दृष्टिकोनात जमेची बाजू आहे। आणि आता डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांचे संबंध बीएनपी सरकारशी कसे आपल्याला वृद्धिंगत करता येतील या अनुषंगाने भविष्यामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे। सतीश सर, आपण जर एकंदरीत जर हा मुद्दा जर प्रकर्षाने घ्यायचा झाला तर तो म्हणजे अर्थातच जो बांगलादेशी जे घुसखोर होते, जे आपल्या देशातून त्यांना पुन्हा पाठवण्याची मागणी वारंवार सरकार करत होतं आणि तशा पद्धतीच्या कारवाई होत होत्या। मात्र याच्यानंतर जर बीएनपी मधून जर भारत आणि बांगलादेशचे संबंध जर सुधारले तर ह्या घुसखोरांना पुन्हा एकदा बांगलादेशामध्ये पाठवण्यासाठी भारत पुढाकार घेईल? माझ्या मते बांगलादेशचं सरकार काय आहे यापेक्षा भारत सरकारची किती कणखर भूमिका आहे यावरच बांगलादेशी घुसखोरांचं काय करायचं हे त्या ठिकाणी ठरलं जाईल। आणि बीएनपीचं सरकार जरी असलं तरी खूप जे आहेत कळीचे मुद्दे असणार आहेत आणि ज्यामधला माझ्यामधला एक सर्वात महत्वाचा मुद्दा जो असणार आहे तो म्हणजे शेख हसीना आणि शेख हसीनाचं प्रत्यर्पण। बीएनपीचं सरकार हे नक्कीच सत्तेमध्ये आल्यानंतर जे आहे शेख हसीनांचं प्रत्यर्पण करावं यासाठी भारतावर त्या ठिकाणी दबाव वाढवणार आहे। पण माझ्या मते डिप्लोमसीच्या माध्यमातून गिव्ह अँड टेक की जर खरोखरच त्याच्याशी संबंधित भारतानं काही निर्णय घेतला तर त्याच्या बदल्यामध्ये बांगलादेशकडून भारताला काय प्राप्त होणार आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे। म्हणून बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न तर नक्कीच आहे, पण तिथे बांगलादेशचं सरकार कुठेही असो भारत सरकार किती कणखर भूमिका घेतं आणि त्यावर ठाम राहतं यावरच पुढची दिशा माझ्या मते निर्धारित राहणार आहे। नक्कीच। धन्यवाद सतीश सर, तुम्ही केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबरोबर। कारण आता आपण पाहतो सध्या बीएनपीची 300 पैकी 210 जागांवरती आघाडी आहे। भारत आणि बांगलादेशचे संबंध सुधारण्याच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत। आता भारत आणि बांगलादेशचे संबंध भविष्यामध्ये सुधारतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल।